नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 या प्रकरणाचा अभ्यास करीत आहोत. सहकारी संस्थांची भांडवल उभारणीची साधने हा जो या प्रकरणातील भाग आहे, त्या भागाचा अभ्यास आपण मागच्या काही व्हिडिओंच्या सहाय्यानं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सहकारी संस्थांची भांडवल उभारणीची जी साधनं आहेत त्याच्यातील अंतर्गत साधनं जी आहेत त्या अंतर्गत साधनांच्या मधील जी 2 साधनं आहेत, एकूण 4 साधनं आहेत, त्याच्यातील 2 साधनं काल मी तुम्हाला सांगितलेली आहे. एक प्रवेश फी आणि दुसरं जे साधन आहे, जे प्रमुख वित्तीय साधन समजलं जातं ते म्हणजे भाग भांडवल. तर अंतर्गत साधनातील या 2 साधनांचा अभ्यास केल्यानंतर जे आणखी 2 साधनं अंतर्गत साधनांच्या मध्ये येतात त्याचा अभ्यास आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. सहकारी संस्थांच्या भांडवल उभारणीतील अंतर्गत साधनातील तिसरं साधन राखीव निधी. राखीव निधीला इंग्लिशमध्ये रिझर्व्ह फंड असं म्हणतात. राखीव निधीच्या सहाय्यानं सहकारी संस्था आपली भांडवल उभारणी करीत असतात. एक चांगलं साधन भांडवल उभारणीच्या दृष्टीनं आहे. सहकारी संस्थाने राखीव निधीच्या सहाय्याने जर भांडवलाची उभारणी केली तर त्याचे निश्चितच फायदे हे त्या सहकारी संस्थेला होत असतात. राखीव निधीचे जे फायदे आहेत ते आपल्या चालू वर्षीच्या अभ्यासक्रमातून वगळलेले आहेत. तुम्हाला यावर्षी हा भाग स्वयं अध्ययनासाठी ठेवलेला आहे. परीक्षेच्या दृष्टीने तो भाग वगळण्यात आलेला आहे. तरीसुद्धा एका ओळीमध्ये जर राखीव निधीचं महत्त्व सांगायचं झालं तर राखीव निधी ही सहकारी संस्थेची संरक्षक भिंत असते. तर राखीव निधी म्हणजे काय हे प्रथम मी तुम्हाला सांगतो. सहकारी संस्था या व्यवसाय संघटना आहेत, त्याच्यामुळे या संस्थांना नफा होत असतो. सगळ्याच संस्थांना नफा होतो असं नाही आहे, पण बऱ्याच संस्थांना नफा होत असतो. हा जो नफा आहे हा नफा हा सहकारी संस्थेच्या सभासदांच्या मालकीचा असतो. कोणत्याही व्यवसाय संस्थेला झालेला नफा हा त्या व्यवसाय संस्थांच्या मालकीचा असतो, त्या व्यवसायाच्या मालकाचा असतो. सहकारी संस्थेचे सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. साहजिकच सहकारी संस्थेला झालेला जो नफा असेल तो संस्थेच्या सभासदांच्या मालकीचा असतो. म्हणजे नफा हा सभासदांच्या मध्ये वाटावा लागतो. जेवढा नफा होईल तो नफा सभासदांच्या मध्ये वाटला पाहिजे. परंतु महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 आणि त्यातील जे नियम आहेत त्या नियमानुसार सहकारी संस्थेला जर नफा झाला, जो नफा होईल त्या आर्थिक वर्षामध्ये, तो सर्वच्या सर्व नफा हा सहकारी संस्थांना आपल्या सभासदांच्या मध्ये वाटता येत नाही. कायदा काय सांगतो तर संस्थेला झालेल्या नफ्याच्या 25% रक्कम
ही सहकारी संस्थेने स्वतःकडे ठेवायची आहे. राहिलेली जी रक्कम आहे 75% रक्कम एकूण नफ्याच्या, ही रक्कम सभासदांच्यामध्ये वाटायची आहे, ज्याला आपण लाभांश असं म्हणतो. सभासदांना लाभांश देणे. तर संस्थेला झालेल्या एकूण नफ्याच्या जी 25% रक्कम संस्था स्वतःकडे ठेवते त्याला राखीव निधी असं म्हणायचं. ज्या ज्या वर्षी सहकारी संस्थेला नफा होईल त्या वर्षी संस्थेने 25% रक्कम ही स्वतःकडे ठेवायची आहे. आणि त्यामुळे संस्थेला जर प्रत्येक वर्षी नफा होत असेल तर त्या प्रत्येक वर्षाची 25%, 25%, 25% अशी जी रक्कम असेल ही संस्थेकडे शिल्लक राहते. त्यामुळे त्या संस्थेचा राखीव निधी जो आहे तो वाढताना दिसतो. निश्चितच तो वाढला पाहिजे. सहकारी संस्था या नफा मिळवण्यासाठी नसतात, पण जो नफा होतो तो नफा अशा पद्धतीनं राखून ठेवावा लागतो. तर या राखीव निधीच्या स्वरूपामध्ये सहकारी संस्थेला भांडवल उभारणी करता येते. आणि या राखीव निधीचे काही फायदे आहेत. ते फायदे जरी या अभ्यासक्रमातून वगळलेले असले तरी तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 70 वरती राखीव निधीचे फायदे दिलेले आहेत. ते तुम्ही वाचा, म्हणजे राखीव निधीचं महत्त्व हे तुमच्या लक्षात येईल. हा जो राखीव निधी आहे हा प्रत्येक सहकारी संस्थेला उभारावा लागतो. कंपल्सरी तो उभारावा लागतो. आणि याच राखीव निधीला सामान्य राखीव निधी असं म्हणायचं. तर राखीव निधीचे वेगवेगळे प्रकार आहेत. वेगवेगळ्या स्वरूपाचे राखीव निधी उभारले जातात. म्हणजे आत्ता जो तुम्हाला मी राखीव निधी हा शब्दप्रयोग तुमच्या समोर करतोय तो सामान्य राखीव निधी. त्याशिवाय लाभांश समानीकरण निधी नावाचा राखीव निधी काही संस्था उभारतात. काही संस्था विशेष बुडीत कर्ज निधी उभारतात. साधारण पतसंस्था ज्या आहेत, सहकारी बँका, या विशेष बुडीत कर्ज निधी उभारतात. तर खरेदी विक्री संस्थांसारख्या मार्केटिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी ज्या आहेत त्या किंमत चढउतार निधी उभारतात. त्याशिवाय शिक्षण निधी उभारतात, इमारत निधी उभारतात. वेगवेगळ्या प्रकारचे निधी, म्हणजे झालेल्या नफ्याच्या काही टक्के रक्कम ही त्या प्रत्येक निधीमध्ये ठेवली जाते. पण राखीव निधी म्हणजे सामान्य राखीव निधी किंवा आपल्या स्क्रीनवर जो राखीव निधी हा शब्द तुम्हाला दिसतोय, हा राखीव निधी हा जो शब्द आहे तो सामान्य राखीव निधी असा आहे. आणि या सामान्य राखीव निधीमध्ये एकूण नफ्याच्या 25% रक्कम ही ठेवली गेलीच पाहिजे. त्यानंतर जर तुम्हाला आणि तुमच्या संस्थेमध्ये राखीव निधी असतील, तुम्ही उभारलेले असतील, तर त्या नफ्याच्या काही टक्के रक्कम ती संस्था ठरवते किती टक्के रक्कम ठेवायची ती. तर अशा प्रकारे राखीव निधी उभारणं हे प्रत्येक सहकारी संस्थेवर बंधनकारक असतं. निव्वळ नफ्याच्या 25% रक्कम राखीव निधीत कायद्याने जमा करावीच लागते. सहकारी संस्था वेगवेगळ्या प्रकारचे राखीव निधी उभारू शकतात. आणि मगाशी म्हटलं त्याप्रमाणे राखीव निधीला संरक्षक भिंत असं म्हटलं जातं. तर हा जो राखीव निधी आहे, हा राखीव निधी हा सहकारी संस्थेला भांडवल उभारणीच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. अर्थात या कायदा जो आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, यातील कलम 66 राखीव निधीबाबतच्या तरतुदी आहेत. तर त्यानुसार संस्थांना हा राखीव निधी उभारावा लागतो. आणि त्याचा विनियोग कसा करायचा या राखीव निधीचा, याबाबतच्या तरतुदीसुद्धा या कलम 66 देण्यात आलेल्या आहेत. तर हे झालं भांडवल उभारणीतील तिसरं साधन, अंतर्गत साधनातील तिसरं साधन.
आता चौथं जे साधन आहे ते या ठिकाणी आपण बघू. चौथं साधन जे आहे ते म्हणजे सभासदांच्या ठेवी. सहकारी संस्थेचे जे सभासद असतात त्या सभासदांच्याकडून सहकारी संस्था या ठेवी स्वीकारतात. मेंबर्स डिपॉझिट्स किंवा डिपॉझिट्स फ्रॉम मेंबर्स, या सभासदांच्याकडून ठेवी गोळा करून सहकारी संस्था तिला व्यवसायासाठी जो पैसा लागतो हा पैसा उभारत असतात. सभासदांच्याकडून ज्या ठेवी स्वीकारल्या जातात त्या साधारणतः सक्तीच्या ठेवी असतात. अर्थात ठेवी स्वीकारण्यासाठी किंवा सभासदांच्याकडून ठेवी घेण्यासाठी निबंधकाची वगैरे परवानगी आवश्यक असते आणि ती दिली जाते, तो भाग आहेच. तर उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, जर पतसंस्था असेल तर पतसंस्था काय करते, कर्ज देते. सहकारी बँक असेल कर्ज देते आपल्या सभासदाला. ज्यावेळी ती कर्ज देते, समजा 1 लाख रुपये कर्ज पतसंस्थेने किंवा सहकारी बँकेने मंजूर केलं, तर 1 लाख रुपये सभासदाला न देता त्याच्यातली काही टक्के रक्कम, उदाहरणार्थ मग मी म्हणतो 5% रक्कम म्हणजे रुपये 5,000, ही संस्था काय करते, सक्तीची ठेव म्हणून आपल्याकडे ठेवते. म्हणजे 1 लाख रुपये जर कर्ज मंजूर झालं तर 5,000 रुपये संस्था स्वतःकडे ठेवते. त्या कर्जदाराला ते 5,000 रुपये कमी देते. कर्ज 1 लाख रुपये मंजूर करते आणि त्या कर्जदाराला म्हणजे सभासदाला 95,000 रुपये कर्ज देते. हे करावंच लागतं. जो कर्ज मागणारा असतो, कर्ज घेणारा असतो सभासद, त्याला हे बँकेकडे म्हणजे संस्थेकडे, पतसंस्थेकडे, म्हणजे त्याची जी पतसंस्था असेल किंवा सहकारी बँकेचा तो सभासद असेल तर त्या ठेवीच्या रूपाने पैसे त्याला ठेवावेच लागतात. कारण तसं त्यानं ज्यावेळी सभासद होतो त्यावेळी ते मान्य केलेलं असतं. ठीक आहे. तर किंवा खरेदी विक्री संस्था असतात, तर खरेदी विक्री संस्था काय करतात, शेतकऱ्याच्या मालाची खरेदी करतात, मग त्याला मालाची किंमत देतात. मग ती किंमत देत असताना संपूर्ण किंमत, मालाची जी टोटल प्राईस जी काय झालेली असते ती देत नाहीत, तर त्याच्यातली काही टक्के रक्कम संस्था स्वतःकडे ठेवतात. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याच्या मालाची किंमत समजा 50,000 रुपये झाली असेल तर त्याच्यातले 5,000 रुपये संस्था स्वतःकडे ठेवते आणि राहिलेले 45,000 रुपये त्या शेतकऱ्याला देते. त्याचे जे 5,000 रुपये आहेत, मग पतसंस्था असेल किंवा खरेदी विक्री संस्था असेल, जी त्यांनी सक्तीनं घेतलेली ठेव आहे त्याची एक विशिष्ट मुदत असते, किती मुदतीसाठी ती ठेव घेतलेली असते, तेवढ्या मुदतीनंतर त्याला ते पैसे व्याजासहित परत दिले जातात, असा तो भाग असतो. पण हा एक मार्ग आहे अंतर्गत साधनातील. ज्यावेळी पतसंस्था आपल्या सभासदाला कर्ज देतात, बँका आपल्या सभासदाला कर्ज देतात, तेव्हा सक्तीनं ठेवी गोळा करतात. किंवा दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला सांगेल की कर्मचाऱ्यांच्या ज्या सहकारी संस्था असतात, कर्मचाऱ्यांच्या पगारातून सक्तीनं म्हणजे त्या रकमा ते घेतातच. साधारणतः आपल्या गावामध्ये असणाऱ्या ज्या संस्था आहेत शेतकऱ्यांच्या, त्यांच्याकडे हा प्रकार दिसत नाही, पण कर्मचाऱ्यांच्या सहकारी संस्थांच्यामध्ये मात्र प्रत्येक महिन्याला त्यांच्या पगारातून ठराविक टक्के रक्कम ही संस्थेकडून घेतलीच जाते, ती द्यावीच लागते. सभासद होताना ते मान्य केलेलंच असतं त्या कर्मचाऱ्यांनी, त्या संस्थेशी तसा करार केलेला असतो. म्हणजेच संस्थेला या सक्तीनं ठेवी दिल्या जातात सभासदांच्याकडून किंवा संस्था सक्तीनं या ठेवी गोळा करतात. तर सहकारी संस्थांना व्यवसायासाठी जो पैसा लागतो म्हणजे त्याला आपण भांडवल म्हणतो, हे भांडवल वेगवेगळ्या मार्गाने उभं करीत असते. काल आणि आज आपण जे 4 मार्ग हे जे पाहिलेले आहेत ते 4 मार्ग अंतर्गत साधनामध्ये येतात. प्रवेश फी ही सभासदांच्याकडून घेतली जाते, भाग भांडवल हे सभासदांच्याकडून घेतलं जातं, राखीव निधी हा संस्थेच्या नफ्यातील म्हणजे सभासदांच्याच तो मालकीचा असतो पैसा, तो संस्था स्वतःकडे ठेवत असते, म्हणजे तो सभासदांचाच पैसा असतो. आणि सभासदांच्या ठेवी सक्तीनं गोळा केल्या जातात, म्हणजे सभासदांचाच पैसा संस्था घेते. म्हणून सभासदांचा जो पैसा आहे, सभासदांच्याकडून घेतलेलं जे भांडवल आहे त्या भांडवलाला संस्था स्वतःचं भांडवल म्हणते, की हे संस्थेच्या भांडवल उभारणीचे स्वतःचे मार्ग आहेत, म्हणून याला अंतर्गत साधनं असं म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो,
अंतर्गत साधनातील हे जे 4 प्रकार आहेत ते तुम्ही व्यवस्थित अभ्यासा. परीक्षेच्या दृष्टीने ही अंतर्गत साधनं अतिशय महत्त्वाची आहेत. काही शंका असतील तर यानंतर आपण ज्यावेळी कॉलेज सुरू होईल भेटू आपण, त्यावेळी आपण याच्यावरती अधिक चर्चा करू. तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा आपण प्रयत्न करणारच आहोत. तर हा जो भाग आहे हा भाग तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे, तो वाचा. धन्यवाद.